पारखेड येथील नुकसानग्रस्त भागाची भैयासाहेब पाटील यांनी केली पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा। मेहकर तालुक्यातील पारखेड गावात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या पावसामुळे पारखेड गावचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या भागाची पाहणी करण्यासाठी भैयासाहेब पाटील गेले असता त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली। भैयासाहेब पाटील यांनी देखील या संदर्भात तहसीलदार निलेश मडके यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागाची संपूर्ण माहिती दिली। तसेच तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी देखील भैयासाहेब पाटील यांनी केली आहे। 2.5 लाखाचं नुकसान एका शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला, ज्याला 2-2.5 एकर शेती आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, अशाचं जर नुकसान या अशा अवकाळी यांना होत असेल आणि प्रशासन इथे कुठल्याच पद्धतीने यांच्याकडे बघायला तयार नसेल, पाहिले मसाडी पाहिले हे पाहिले कुठंच काय दिसलं नाही, दिसलं नाही तर काच दिसलं नाही, तर आपण याची मागणी करूया आणि प्रशासनाला या संदर्भामध्ये ताबडतोब जेवढे सगळे ग्रामस्थ यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू। आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही, दुसरं कायच नाही। आता हे जर 2-4 दिवसात कोणती गोष्ट निर्णय लागला शेतकऱ्यांचं आत्महत्या करल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यांच्या ज्या आहेत ह्या प्रशासनाला याची जाणीव नाही। शेतकरी आत्महत्येचा विषय करतायत आणि प्रशासन झोपलेलं आहे। या शेतकऱ्याच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे। कोणत्याही गोष्टीचा नुकसान असं पाहायला नाही जाऊन राहिलं, एवढी नुकसान झाली आपली। नक्कीच आम्ही त्याच्यासाठी आता बाबा जगून काय फायदा नाही, आम्ही नक्कीच या संदर्भामध्ये आम्ही त्या प्रशासनाला या संदर्भामध्ये उद्या विचारणार आहे। कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्येची पाळी येणार नाही या संदर्भात आम्ही सगळे विनंती आहे की आम्हाला या 4-5 दिवसामध्ये आमचा लाभ मिळावा, नाही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या पद्धतीनं करू, आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं आंदोलन करून या सगळ्या गोष्टी करता येईल त्या निश्चित करणार आहोत। आपण प्रशासनाच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती आणि आंदोलनही आम्ही करू त्या पद्धतीनं। एवढीच आमची आम्हाला कुठेतरी वाचवा, तर आम्ही जसं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करा। बरोबर। तुमच्या